पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवल्याने कॉन्स्टेबलवर कारवाई. सीआरपीएफने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ. नांदेड पोलीस दलाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन. रोजगार मेळाव्यात 100 कंपन्यांचा सहभाग. 11,000हून अधिक तरुणांना मिळणार आहे रोजगार. पणजी येथे शिरगाव देवी लईराई यात्रेत चेंगराचेंगरीत मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत तर जखमींना 1 लाखाची मदत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी जाहीर केली मदत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप. नवीन कामांसाठी नगरविकास विभागाची परवानगी लागणार. राज्याची आर्थिक स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे आधुनिक यंत्रणा. अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर. तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ॲपची मदत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. लातूरमधील 36 गावं वाड्यांवर भीषण पाणी टंचाई. प्रशासनाकडून 2 गावं आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध. उरलेल्या 33 गावांना बोरद्वारे पाणी पुरवठा. मालवणमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे 11 मेला अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण. परभणीच्या बोरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात पतीने केली पत्नी आणि 4 वर्षीय मुलीची हत्या. कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती. पोलिसांनी केली आरोपीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.